वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या इस्टेट एजंट भावेश कावरेनं आज अखेर माफी मागितली. तारदेवमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, शाकाहारी असाल तरच घर मिळेल असं एका व्हिडिओ दरम्यान कावरे म्हणाला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. घर देताना एखाद्याच्या खाण्याच्या सवयीवरून भेदभाव करण्याचा एजंटला अधिकार कुणी दिला असा प्रश्न विचारला जातोय. वाढता विरोध पाहता कावरेनं माफी मागितलेली आहे. मराठी माणसांमध्ये सुद्धा शाकाहारी लोक आहेत असा यू-टर्न कावरेनं घेतलाय. नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो नंबर पे कॉल करो. ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का करो. और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम. व्हिडिओ तुम्ही नीट पाहाल तर त्याच्यामध्ये मी कुठल्या समाजाला बोललेलो नाहीये. मी फक्त जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांना बोललेलो आहे. आणि काही परप्रांतीय बोलतात की मराठी माणूस फक्त मांसाहार करतो, तर मला त्या लोकांना सांगायचं होतं की मराठी माणसांमध्ये सुद्धा व्हेजिटेरियन लोक आहेत, जसं की माळकरी, वारकरी आणि ब्राह्मण समाज. तर ह्या लोकांसाठी मी तो फ्लॅटचा व्हिडिओ बनवला होता. तरी पण लोकांना जर वाईट वाटलं असेल, त्यांचं मन नाराज झालं असेल, तर मी त्यांच्याकडून माफी मागतो.